नक्कीच बंटी दादा आपल्या सगळ्यांचे लाडके बंटी दादा रिहानवीर सूर्यानगर यांच्याकडून आणि स्पेशली बंटी दादा ठाकरे आणि वैभवजी जाधव यांच्याकडून संपूर्ण आयोजन नियोजन कॉम्प्युटर बॉक्स आणि लाईव्ह कास्टिंगसाठी स्पेशली रुपेश ठाकरे यांच्यासाठी शुभेच्छा पोहोचल्यात. थँक्यू सो मच रिहानवीर सूर्यानगर आणि बंटी दादा आणि वैभव दादा. चला लेट्स प्ले. सामन्याकडे वलियात महापोली विपक्ष शेलार. दोन बलाढ्य संघांमध्ये आपण ही बिग मॅच पाहतोय. फलंदाजी करीत आपण पाहतोय फलंदाज सुफी. यावेळेस पहिल्या चेंडूवर काय घडलंय? नक्कीच दिशाहीन चेंडू आहे. पंच आम्हाला करतील दिशाहीन चेंडू आलाय. दिशाहीन चेंडूने सुरुवात झाली आहे. स्वप्नील पण पाहतोय सलामीची जोडी सुफी आणि अरहम. सुफी ज्याने आधीच्या मॅच मध्ये जर पाहिलं असेल महापोली संघाने सुफी त्याने 50 लगावली होती. वाईट आलाय पहिला. यावेळेस नक्कीच मिस टाइम शॉट हवेमध्ये. चेंडू स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल आणि सुफी ठरलाय फेल. कारण स्वीकारली आहे त्या ठिकाणी स्वप्नीलनी झेल. नक्कीच झेल स्वीकारल्या पारितोषिक आलंय. ज्या वेळेस चेंडू हवेत उडाला होता त्याच वेळेस पारितोषिक लागलं होतं. विक्की गाणेकर यांच्याकडनं स्वप्नील करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्की सुफी जो मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता या मॅच मध्ये झिरो परततोय. नक्की जाळ रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये जसं म्हणतात ना मासा अडकला त्या पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. ओव्हरपिच चेंडू होता. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. मस्ट टाइम शॉट होता. हवेत चेंडू केले आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अचूक झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आलाय जिलानी. पुन्हा एकदा सज्ज असेल स्वप्नील. पहिला चेंडू नक्की दिशाहीन हाताळला. त्याच नंतर मोठे विकेट मोठा मासा गळाला अडकवलाय. सुफी डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहिला. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील तर एक धाव पळून पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि क्षेत्ररक्षण सुद्धा काय अप्रतिम राहिलंय. राईटी लेफ्टी असा कॉम्बिनेशन पाहतोय. पहिल्या प्रत्येक चेंडूवर फील्ड सजवावी लागते चेंज करावी लागते. स्वप्नील यावेळेस अप्रतिम चेंडू. काही चेंडू हाताळलाय तेच तर्रार पाहायला मिळतोय. अचूक लेंथ वर चेंडू पिच झाला. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. सक्सेसफुल ठरले गोलंदाज. काही चेंडू होता अप्रतिम चेंडू. बॉलच्या मिरिट पर्यंत येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी आहेत अरहम. पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेस नक्की शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यावेळेस चेंज ऑफ द स्पेस पाहिलं चेंडू मिळाला. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त यावेळेस पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय स्वप्नील आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल स्वप्नील. आपल्या स्पेल मधला हा शेवटचा चेंडू हाताळेल. शॉर्ट पिच चेंडू होता. स्लोवर वन या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत. एका धावेने षटक समाप्तीचा इशारा येतो या ठिकाणी. पहिल्या एक चेंडू आहे. एक चेंडू अजूनही शेष असेल. थोडं करेक्शन होतं. धावसंख्या झाली आहे 3.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नील यांच्या माध्यमातून. नक्कीच पहिला चेंडू दिशाहीन होता, तेच थोडंसं करेक्शन होतं, ते करेक्शन केलं. आमचे ऑफिशियल स्कोरर पाहतात सतीशजी लोणे आयोजक आहेत. यावेळेस नक्कीच अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. काही चेंडू होता वेगवान चेंडू पाहायला मिळाला, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या अंकावर. ज्या महत्वाच्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट नक्कीच या षटकामध्ये आला. सुफी याला परतताना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज हर्षद. नक्कीच शेलार संघाच्या चारही गोलंदाजांचा उल्लेख जर केला तर पहिल्या मॅच पासून त्यांची काय कामगिरी राहिली आहे. हर्षद यावेळेस पहिल्या चेंडूवर स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, टप्पा पडला, त्यानंतर थोडस वळण घेताना पाहिला बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला, त्याच नंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सहज जाऊन विसावेल आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू अप्रतिम हाताला गुडलेन्स पॉइंटवर पिच झाला होता, त्यानंतर आपण पाहिला कटरच्या स्वरूपात थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. पुढील चेंडू यावेळेस पुढे ठेवला होता. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. नक्कीच जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद ठरू शकले असते. मात्र एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. नक्कीच या आधीचा विचार केला तर गुडलेन स्पॉटवर पिच केला होता, त्यानंतर लेंथ थोडीशी पुढे ठेवली. लोवर फुल्लर लेंथचा चेंडू होता, त्याच्यानंतर आपण पाहिलं एज लागली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते यष्टीरक्षकाच्या मागे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली. त्या ठिकाणी आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल जिलानी. पाहूया जिलानी समोर जाईल गोलंदाज हर्षद. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतील, आम्हाला दर्शवतील. नक्कीच हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव अजून एक स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 5. पुढील चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय हा 6 धावांसाठी षटकार. यावेळेस नक्कीच आपण पाहू शकता काय चेंडू होता, शॉर्टपिच चेंडू, त्याला भिरकावून दिला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय षटकार. 6 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या अंकावर. यात पुन्हा एकदा षटकार आला. यानंतर यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी भरकटली. पंच आमच्याकडे बोलतील, आम्हाला दर्शवतील हा चेंडू नक्कीच दिशाहीन असेल. षटकार आला आणि त्याच नंतर आपण पाहिलं दबावामध्ये गोलंदाज, त्याच्यानंतर लाईन थोडीशी भरकटली. एक्स्ट्राची धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी निर्माण झाली आहे. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले होते, मात्र सुखरूप आपल्या क्रीजमध्ये परतताना आपण पाहिलं जिलानी त्या ठिकाणी दुखापत झाली आहे. पाणी पोचवायचं आहे मैदानामध्ये. पंच हा तिथे पाणी पोचवा.
नक्कीच जास्त दुखापत झालेली नसावी. पुन्हा उभा राहिलाय जिलानी. निर्धाव चेंडू आलाय. हो हो हो, यावेळेस काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फुल्लर लाईनचा चेंडू होता. तेच तर्रार सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरना बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. पुढील चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर उडला क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द बॉल. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारतील. वन मोर विकेट डाऊन. जिलानी बॅक टू द डगआउट. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या अंकावर. दुहेरी अंकामध्ये स्कोरबोर्ड आपण पाहतोय 12. विकेट पाहायला गेलं तर 2 आल्यात. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक विकेट आला. महत्वपूर्ण विकेट सुफी. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं जिलानी सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला परतताना. आता मात्र नवीन फलंदाज आलाय उमेर. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज आर्यन. तिसरा षटक घेऊन येईल. पहिला चेंडू नक्कीच फुलर लाईनचा चेंडू होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते उचलून फेक करतील. एक धाव पडून पूर्ण केली गेली आहे. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 13. यावेळेस ओव्हरपिच चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत स्वप्नील. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. लॉंग ऑनला सहजरित्या झेल स्वीकारेल. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होईल उमेर. उमेर आल्या पावले परतताना आपण पाहतोय. नक्कीच याही झेलला पारितोषिक आलंय. विक्की यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे स्वप्नील करिता. नक्की स्वप्नीलनी 2 जेल घेतल्या. 2 कॅश प्राइज लागलेत. आता मात्र नवीन फलंदाज आलाय ताहा. ताहा नवीन फलंदाज आलाय आर्यन. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. प्रयत्न करतील. स्वप्नील थोडेसे दूर राहिलेत. भरपूर वेळ हवेत होता चेंडू. क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा लगत होते. प्रयत्न केले मात्र थोडेसे दूर राहिले होते. झेल स्वीकारू शकले नाहीयेत. चेंडू उचलून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो 2 बंधूंची जोडी क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतोय. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ताहा आणि अरहम 2 बंधू. यावेळेस भिरकावून दिला. ऑन साईडला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम झेल स्वीकारली. चेंडूच्या शेवटपर्यंत चेंडूवर काय कॉन्सन्ट्रेट केला होता. नजर हटवली नव्हती. त्याच्यानंतर अजून एक झेल स्वीकारेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अनिकेत यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करता. ताहा सुद्धा आता परततोय. 1 मोर विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
4 विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. या ठिकाणी शुभ आगमन झालंय बादशाह बिल्ला ग्रुप. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आगमन झालंय बादशाह बिल्ला ग्रुप. आगमन झालंय अतुल पाटील साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे ती आपल्याला लाभले. तेच अतुल पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पाहुणे मंडळींचं या ठिकाणी आगमन होत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दोन धावा अजून पळून पूर्ण केल्या. धावसंख्या झाली आहे 17. आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पाहतोय. कैलासवासी अंकुश लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार अतुल अंकुश पाटील यांच्याकडनं आपल्याला लाभले. यावेळेस हवेत चेंडू आहे. यष्टीरक्षक उचलून फेक करतील. एक धाव अजून आली आहे. षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतोय पंचांचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल धीरज. स्ट्रायकर एंडला नवीन आलेला फलंदाज सोहेल. पहिला चेंडू ऑफ साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतील. पाहूया चेंडू रोखू शकतील का. मात्र चेंडू जाईल सीमा पार. आलाय 4 धावांसाठी चौकार. कम ऑन डीजे. चला तर बोलूयात. गोलंदाज धीरज यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. एज लागली आणि यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक नाही करणार. यावेळेस अजून एक विकेटचं पतन. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. एज लागली आणि झेलबाद झालाय. आता नवीन फलंदाज आलाय इजान. धीरज यावेळेस पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील. उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. स्ट्रायकर एंडला थ्रो आपण पाहतोय. थोडस वाईड थ्रो येतोय. त्याच्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. काय घडतंय. तिसरी धाव नसणार आहे. 2च धावा असतील. जे फलंदाज होते त्यांच्या शरीरावर चेंडू येऊन आदळला.
थ्रो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तिसरी धाव गृहीत धरली जाणार नाही. धावसंख्या झाली आहे 24. पुन्हा एकदा धीरज मार्गस्थ असेल. इजान यावेळेस अप्रतिम चेंडू, काय चेंडू होता, अगदी बांधून ठेवलंय. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळत आहे. क्रिकेट मधलं ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जात आहे तो या ठिकाणी वापरला जातोय. यॉर्कर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर, निर्धाव चेंडू आलाय. अजूनही काही चेंडू शेष असतील शेवटच्या षटकातील. शेवटच्या षटकामध्ये पहिला चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 आणि अजून एक निर्धाव. यावेळेस रिवर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. स्विच हिट आणि चेंडू जाईल एका डब्याच्या साह्याने. आलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. स्विच हिट केला होता त्यावर सक्सेसफुल ठरले. चौकार आलाय. पाहूयात पुन्हा एकदा धीरज. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 28-28 आणि विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता असेल शेलार संघाला. यापुढील धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत आमचे बंधू मित्र तेजस सर. आपण पाहू शकता मुख्य मंचावर प्रमुख पाहुणे विराजमान आहेत. बादशाह बिल्ला ग्रुप, त्यानंतर अतुलजी पाटील साहेब, सर्व ग्रुप, सर्व मित्रमंडळी, प्रमुख पाहुणे मंचावर विराजमान आपण पाहतोय. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत म्हणून मनस्वी धन्यवाद. शिल्लर संघासाठी पारितोषिक आलंय. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर विकी गाणेकर यांच्याकडनं रोख रक्कम 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्पीडअप करा. पंच जास्त वेळ घेऊ देऊ नका. जर तुम्हाला वाटलं तर नक्कीच पॅनलाइज करा. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक षटकाकरिता 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल.
चला बॅट्समन पटापट यायचंय मैदानामध्ये, जास्त वेळ खर्च करू नका. इथून 5 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. 5 मिनिटांमध्ये षटक समाप्त झाला पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. फलंदाज आपण पाहतोय धीरज आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल हर्षद. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. उमेर. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. धावाची संधी आणि संधीचं सोनं. फलंदाज बाद होतोय पहिल्याच धावेच्या प्रयत्नामध्ये. हर्षद बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर या. तुम्हाला वारंवार आम्ही सुचवतोय लवकर लवकर या, स्पीड अप करा दादांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वप्नील गोलंदाजी करत असताना नक्कीच अप्रतिम कामगिरी बजावली होती, मात्र आत्ता या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल, पहिल्याच चेंडूवर नक्कीच पहिलं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये फलंदाज बाद ठरलाय. नंतर आता आलाय स्वप्नील. यावेळेस ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. चेंडू त्या ठिकाणी नक्कीच चेंडू त्या ठिकाणी पाहायला गेलं तर आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पळून त्या ठिकाणी धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 यापुढील चेंडू फुल टॉस चेंडू यावेळेस भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला आणि अप्रतिम झेल. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वप्नील बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. पब्लिक सारी आणि रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी त्यात मन हायलाय. नक्कीच आपण पाहू शकता फुल टॉस होता, त्यानंतर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिस टाइम शॉट होता आणि फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय साहिल. यावेळेस खेळून काढलाय ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून. चेंडू जाईल. 4 धावांसाठी आलाय चौकार. पारितोषिक आलाय. विक्की यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि महापोली संघासाठी सुद्धा कॅश प्राइज लागलाय. प्रत्येक विकेटसाठी समीर मेमन यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. साईल आल्या आल्या चौकार लगावलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणलं गेलं. यावेळेस एज लागते यष्टी रक्षकाच्या मागे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र एक चोरटी धाव पळून पूर्ण केली जाते. सिंगल म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. धावसंख्या झाली आहे 7.
चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 5 आणि धावसंख्या झाली आहे 7. अजून एक चेंडू शेष असेल पहिल्या षटकातील. यावेळेस ऑफ साइडला केलून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, प्रयत्न करतोय, मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी अजून एक आलाय चौकार. कमॉन डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 11. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 10. नक्कीच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं स्कोरबोर्डवर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 11. दोन फलंदाज नक्कीच पहिल्या षटकामध्ये डगआउटच्या आसऱ्याला परतलेत. एक धावबादच्या स्वरूपात आणि एक विकेट आपण पाहिली होती जेलच्या स्वरूपात. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 10. पहिला चेंडू नक्कीच फुल्लर लेनचा चेंडू होता, खोदून काढलं. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतंय आपल्याला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. धावा रोखल्यात आपल्या संघाकरिता. पहिला चेंडू निर्धाव आलाय. यापुढील चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील, आम्हाला दर्शवतील हा दिशाहीन चेंडू असेल. नक्कीच याआधी एक निर्धाव चेंडू आला, त्याची भर काढून देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 12. यावेळेस एज लागली आहे. यष्टीरक्षक आहेत त्यांच्या मागे चेंडू जाऊन विसावेल, मात्र एक धाव पडून पूर्ण केली जाईल. चला तर वलियात पुन्हा एकदा. हा पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र समोर जाईल धीरज. फुलटॉस चेंडू होता, यावेळेस नक्कीच नो असेल. नक्कीच पंच दर्शवतील हा नो असेल. यस, यापुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. फुलटॉस होता, तेच तरार मारा करायचा होता. लाईन मध्ये थोडेसे भरकडलेत आपण पाहिलं. त्यानंतर पंचाने दंडित केलं लगेच आणि आता पंच दर्शवतायत यापुढील चेंडू आहे फ्री हिट. या फ्री हिट चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतील का? उघडा डोले पहा नीट, कारण यापुढील चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस फ्री हिट चेंडू होता. काही अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं. हलक्या हाताने केलून काढले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अजून पळून पूर्ण केली गेली आहे. स्कोरबोर्ड मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या अंकावर. चला तर पुन्हा एकदा बोलूयात 10. यावेळेस नक्कीच एज लागली होती त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा अजून एक चोरटीत सिंगल पाहतोय पूर्ण करताना. नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. टप्पा पडल्यानंतर उसली प्राप्त केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर एज लागली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते जिलानी. त्यानंतर उचलून फेक केली गेली. एक धाव मात्र रोखू शकले नव्हते.
आता स्ट्रायकर एंडला असेल धीरज. तहा पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस ऑफ साईडला केलून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्यापासून दूर राहिलाय चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज फेल ठरलाय. फलंदाज बाद होईल. धीरज बॅक टू द डगआउट. दे मुझे क्लियर ग्लो। यार लाइब्रेरी तो बंद हो गई होगी ना। आई नीड मोर फॉर माय रीजन। पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धीरज डगआउटच्या आसऱ्याला परतताना आपण पाहिलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रोहन रोहन आलाय. यात रोहन कशा प्रकारे फलंदाजी करेल तर पाहायला गेलं तर धीरज सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला परतलाय. सलामीची जोडी जी आली होती ती मैदानाच्या बाहेर डगआउटच्या आसऱ्याला आपण परतताना पाहिली. पुन्हा एकदा सज्ज असेल तहा. यावेळेस आल्या ऑफ साईडला केलून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ वरून येतील उचलून फेक करतील. एका टप्प्याच्या साह्याने उचलला त्यानंतर फेक केली. एकदा अजून स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या अंकावर. या ठिकाणी शुभ आगमन झालंय राजारामजी पाटील साहेब यांचं. यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मालबेडी गावचे वरिष्ठ नागरिक राजारामजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आता सुफी. फलंदाजी करत असताना काही करू शकले नव्हते. आता गोलंदाजी मार्कवर पाहूयात काय करतील यावेळेस. हो पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. जागते रहोचा आदेश देणारा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काय वेग धारण केलं होतं. यात पुन्हा एकदा सुफी. यावेळेस पुन्हा एकदा अजून एक त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. काय अपील होती मात्र या अपील मध्ये पाहायला गेलं तर उत्साह भरपूर होता. विश्वास मात्र कमी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. पुन्हा एकदा सज्ज सुभी. ओहो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक करतील. यावेळेस स्ट्राईक रोटेट केली जाईल. तिसरं षटक नक्कीच हा षटक निर्णायक ठरणार आहे आणि या निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं तर काही गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. स्कोरबोर्ड वर धाव संख्या झाली 19. पुन्हा एकदा सज्ज असेल सुफी. यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता त्याला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत आणि सहजरित्या झेल स्वीकारेल. फलंदाज बाद होईल.
आता मात्र महापोलीस संघासाठी पारितोषिक लागलंय. याआधी 100 रुपयाचं होतं, यानंतर आता जर विकेट घेतला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता नवीन फलंदाज आलाय जयेश. मागच्या मॅचचा हिरो जयेश यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना पाहिलं गोलंदाज सुफियाला. नक्कीच अशा प्रकारचा चेंडू ज्यावेळेस येतो त्यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह असला की क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण ठरतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये काही क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय गोलंदाज सुफियाला. 5 चेंडू आतापर्यंत ट्रॅव्हल झालेत. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण पाहिला. जयेश नक्कीच मागच्या मॅचचा हिरो. मागची मॅच पूर्णपणे त्याने आपल्या साईडला खेचून घेतली, सामना फिरवला होता तो जयेश. यावेळेस नक्कीच दूर भरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतील. हा नक्कीच दिशाहीन चेंडू असेल. आव्हान तर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 20. धावसंख्या झाली आहे 20. जिंकण्याकरिता अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस अलाउन द कार्पेट क्रॉस बॅटने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे घसरलेत त्या ठिकाणी फलंदाज. एकच धाव मिळाली या चेंडूवर सुद्धा. धावसंख्या झाली 21. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 21. इथून पुढे विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जयेश आहे, जयेशकडे ती क्षमता आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल, सामना पूर्णपणे सामन्याला कलाडणी आपण पाहिली होती ती जयेश याच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयाकरिता. 8 धावा 6 चेंडू आणि गोलंदाजी मार्कवर आता मात्र आलाय गोलंदाज अरहम. स्ट्रायकर एंडला असेल जयेश मागच्या मॅचचा हिरो. यावेळेस सुद्धा हिरो ठरेल का? आपल्या सामन्याला विजय संपादन करून देईल का? पाहणारच आहोत. सुरुवात करेल 4थ्या षटकाला. पहिला चेंडू लेग कट केलाय ऑफ साइड ला. मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. आलाय 4 धावांसाठी चौकार. 6 मध्ये करा. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या चौकारासाठी पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. विक्की गाणेकर यांच्याकडनं प्रत्येक मोठ्या फटक्याला पारितोषिक आलाय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय. झेल होईल का? मात्र सहजरित्या झेल स्वीकारली आहे. इथून मात्र सामन्याला कलाडणी नक्कीच पाहायला मिळेल. 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर चौकार आला. त्याच नंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अनिकेत. आता मात्र या ठिकाणी 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. काही सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. काय अपील केली जाते? अपील फेटाळून लावत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस नक्कीच चेंडू पहिला टप्पा पडल्यानंतर काय वेग धारण केलं होतं
त्याच्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सामन्यामध्ये. कलाटणी आपण पाहिलं असेल इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होताना. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर महत्वपूर्ण विकेट जयेश याची आली. यावेळेस इज लागते यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. 1 धाव पडून पूर्ण केली गेली आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता शेलार संघाला. आणि सामोरा जाईल अरहम याचा. रोहन फलंदाजी मार्कवर सज्ज असेल. रोहन पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करेल. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे विजय जर संपादन करायचं असेल तर 3 धावा 2 चेंडू. पुन्हा एकदा अरहम सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला येतील, उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. त्या ठिकाणी अनिकेत अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. आता मात्र आपण पाहतोय सामना रंगताना 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता होती. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला रोहन यांच्या बॅटमधनं. त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले, उचलून फेक केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. आता मात्र इथून पुढे 1 चेंडू आणि 2 धावा. रोहन ओहो यावेळेस नक्कीच काय चेंडू होता. टप्पा पडला, वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि सामना विजय होतोय. त्यानंतर हा महापोली संघाचा जल्लोष पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आपण कॉमेंटर बॉक्स मध्ये आपण करणार आहोत थोडेसे चेंजेस. या पुढील आपण धावतं समालोचन ऐकणार आहोत. ओव्हर टू तेजस सर. बोलूयात सत्कार सन्मानाकडे. आपल्या प्रमुख पाहुण्यांचे अतिथी गणांचे सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. मायेची उबदार शाल, त्यानंतर या स्पर्धेची आठवण, एक मोमेंटो, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केलं जातं. अतुलजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज लाभल्यात. धन्यवाद साहेब, आपलं असं सहकार्य राहू द्यात. आपण या स्पर्धेमध्ये आलात, भेट दिलीत, शोभा वाढवली स्पर्धेची, म्हणून आपलं सुद्धा मनापासून आभारी.